हिवाळा किंवा थंडी सुरू झाली की चाहूल लागते ती म्हणजे मस्त पौष्टिक खमंग खुसखुशीत मेथीच्या लाडवाची। महिला असतील किंवा पुरुष असतील अगदी सगळ्यांनाच हे लाडू चालू शकतील। घरामध्ये एखादी ताई बाळंतीण झाली असेल तर तिच्यासाठी तरी अगदीच बेस्ट आहे। वेगवेगळे पौष्टिक घटक किंवा जिन्नस घालून हे लाडू तयार केले जातात। माझ्या मते तरी जगातले सगळ्यात पौष्टिक लाडू म्हणाल तर मेथीचेच लाडू असतील, कारण यामध्ये आपण भरपूर काही पौष्टिक जिन्नस घातलेली आहेत जे आपल्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी किंवा पुरुषांच्या आरोग्यासाठी, अगदी लहान बाळांच्या आरोग्यासाठी अगदीच मस्त आहे आणि प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना हे लाडू चालू शकतील। सकाळी नाश्त्याच्या वेळेस एक लाडू जरी घेतला तर अगदी दिवसभराची ताकद तुम्हाला मिळू शकते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण साधारणतः 1 किलोच्या अचूक प्रमाणात मेथीचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी लागणारी सगळी जिन्नस अशी मी वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। ती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे। वाटीचं आणि ग्रामचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे। जर तुम्हाला सामानाची यादी आणायची असेल स्क्रीनशॉट काढून नेला तरी तुम्हाला सगळी जिन्नस अगदी परफेक्ट अशी आणता येतील। सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे लाडू बनवण्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा पेल्याने तुम्हाला मोजून घ्यायचंय। जर तुमचं प्रमाण व्यवस्थित असेल तर लाडू अजिबात चुकणार नाही। पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येतील। तर इथे आपण या वाटीने अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम प्रमाणात आळशी किंवा ज्याला आपण जवस म्हणतो ते घेतलेलं आहे। सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी अळीव घेतलेला आहे, ज्याला आपण हालीम सुद्धा म्हणतो। जवस आणि अळीव भाजायला सारखाच वेळ लागतो, म्हणून एकाच कढईमध्ये दोन्ही जिन्नस आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, व्हिटॅमिन सी असतं, हिमोग्लोबिन वाढवतं आणि आळशीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, वजन कमी करतं कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि फायबर असल्यामुळे पोट स्वच्छ राहतं आणि वजन नियंत्रित राहतं। त्याचबरोबर ही दोन्ही जिन्नस महिलांच्या मासिक पाळीत अगदीच बेस्ट आहे। मासिक पाळीचा तुम्हाला जर त्रास असेल तर ही दोन्ही जिन्नस अशी भाजून जरी तुम्ही अशीच खाल्ली तरीही चालू शकतील। साधारणतः मोठ्या आचेवर मस्त हे तडतडेपर्यंत हलका सुगंध येईपर्यंत आणि हे मस्त खमंग होईपर्यंत आपण मस्त 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलेलं आहे। आता या साईडला इथे आपण सारख्याच वाटीने अर्धी वाटी आणि 50 ग्राम प्रमाणात कॅल्शियमने भरपूर असं हे आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे आपण इथे खसखस घेतलेली आहे। खसखस आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी ते अगदीच मस्त आहे। तुम्हाला जर हाडेदुखी असेल, जॉईंट पेन दुखी असेल, मासिक पाळीचा त्रास असेल तर हे तीळ आणि खसखस तुम्हाला असं हे भाजून खाल्लं पाहिजे। तर हे असं सगळं जरी तुम्ही भाजून एखाद्या डब्यामध्ये थंड करून ठेवलं, दिवसभरात थोडं थोडं जरी म्हणाल तर 1 चमचा भरी जर तुम्ही हे खाल्लं, अगदी चावून खायचंय, तर तुम्हाला हे सगळे बरेचसे आजार तुमचे कमी होऊ शकतात। साधारणतः 5-6 मिनिटं दोन्ही जिन्नस खरपूस भाजून घेतलेला आहे आणि एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे। पंख्याखाली थोडंसं थंड करण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत। सारख्याच कढईला पुन्हा गरम करून घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी आणि 50 ग्राम प्रमाणात मेथी दाणा घेतलेला आहे। मेथी दाणा अक्षरशः शक्तीचा भंडार आहे। तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असेल तर मेथी दाणा त्यावर अगदीच बेस्ट आहे। त्याचबरोबर हाडं मजबूत ठेवतं, पोटावरची चरबी कमी करतं, यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट स्वच्छ ठेवतं आणि वजनावरही कंट्रोल करतं। जरी कडू असला तरी याचे भरपूर गुणधर्म आहेत। आहारात आपल्याला हे घेणं गरजेचं आहे। मेथी दाणा सुद्धा मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटं हलकसं लालसर होईपर्यंत भाजून घेतलंय। मेथी दाणा जास्त भाजला की त्याची चव थोडीशी कडू लागते आणि कमी भाजला तर थोडंसं ते कच्चट किंवा करपट लागतं, म्हणून खूप जास्त भाजायचं नाही। मध्यम हलका सुगंध आला की हलका हा लालसर झाला की भाजणं आपल्याला बंद करायचं आहे। म्हणजे मेथी दाणा तुम्ही बघू शकता खूप जास्त लालसर दिसत नसेल, हलकासा सुगंध येतोय आणि हलका तुम्हाला असा हा लाल झालेला दिसत असेल। भाजलेला खमंग मेथी दाणा सुद्धा यावरच आपण काढून थोडंसं थंड करायला देणार आहोत। सारख्याच कढईमध्ये आणि सारखीच वाटी घेऊन इथे आपण 1 वाटी भरून साजूक तूप घेतलेलं आहे। तूप घेताना शक्यतो गाईचं तूप घ्या, कारण ते पचायला हलकं असतं। सुरुवातीला 1 चमचाभर साजूक तूप कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला सुका मेवा मस्त तळून घ्यायचा आहे। तर इथे आपण साधारणतः 1.5 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात मिक्स सुका मेवा किंवा ड्रायफ्रूट घेतलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला काजू, बदाम, पिस्ते दिसत असतील, अक्रोड आहे, कलिंगड बी आहे, भोपळ्याच्या बिया आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुका मेवा कमी अधिक किंवा जो तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता। असे हे लाडवामध्ये मिक्स ड्रायफ्रूट घातल्यामुळे याचे सगळे जे गुणधर्म आहेत आपल्याला मिळतात, कारण ड्रायफ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतं, कॅल्शियम असतं, म्हणून आवर्जून आपल्याला यामध्ये घालायचं आहे।
भोपळा आणि कलिंगडाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, फायबर्स आहे। त्याचबरोबर कलिंगडाच्या बियांमध्ये महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवतं, त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढवतं। भोपळ्याच्या बियांमध्ये मेंदूचं कार्य सुधारतं आणि महत्त्वाचं म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी हे दोन्ही बी अगदीच मस्त आहे। साधारणतः 5 मिनिटं हलकासा बदामी रंग झालेला आहे, मस्त तळून घेतलेला आहे आणि एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे। पसरून थोडंसं थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता सारखीच कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे। थोडंसं तूप सुरुवातीचं राहिलेलं होतं, पुन्हा 1 चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे आपण 2 वाटी मखाना घेतलेला आहे। मखाना खाण्याचे फायदे तुम्हाला काय सांगू, मोठे मोठे सेलिब्रिटी असतील त्यांच्या डाएटमध्ये मखाना आवर्जून फॉलो करतात। तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी डॉक्टरकडे जाल तर डॉक्टर 1 मूठभर सकाळी सकाळी थोडासा खरपूस भाजलेला मखाना खाण्याचं तुम्हाला सजेस्ट करतील। त्याचबरोबर इम्युनिटी बूस्टर आहे, अंगात ताकद ठेवतं आणि खूप जास्त कारगर, आणखीन भरपूर ह्यामध्ये गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे। तसं नाही घातलं तरीही चालेल, पण तुम्हाला मी सजेस्ट करेन हे तुम्हाला जरूर घालायचं आहे। साजूक तुपावर साधारणतः 5-6 मिनिटं मस्त कुरकुरीत हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि या ड्रायफ्रूटवरच आपण काढून घेतलेला आहे। आता पुन्हा सारखीच कढई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये पुन्हा 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे। साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी आणि 50 ग्राम प्रमाणात इथे आपण डिंक घेतलाय। मस्त कडकडीत तुपावर थोडं थोडं आपल्याला डिंक घालायचंय आणि डिंक घालताना काही जण लगेच काढतात, पण असं करायचं नाही। थोडासा लालसर गुलाबीसर रंग होईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो अगदी आतपर्यंत मस्त छान कुरकुरीत तळला जातो। असाच काढला तर तो आतमध्ये कचकच किंवा कच्चा लागतो। तुम्ही इथे बघू शकता असा हा गुलाबी लालसर झालेला आहे आणि हा आपण काढून घेणार आहोत। स्त्रियांच्या बऱ्याचशा आजारांवर किंवा मासिक पाळीसाठी विशेषतः म्हणजे त्यासाठी खूप जास्त हे कारगर आहे। बाळंतिणीसाठी डिंक खूप जास्त बेस्ट आहे, म्हणून या लाडवामध्ये डिंक आपल्याला जरूर घालायचा आहे। तर असा हा लालसर दोन्ही बॅचमध्ये डिंक आपण तळून या ताटावर काढून घेतलेला आहे। डिंक तळून थोडंसं साजूक तूप उरलेलं आहे। आता याच तुपामध्ये इथे आपण 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप जास्त कारगर आहे। सुकं खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही। मध्यम आचेवर अगदी तळापासून ढवळत हलकासा लालसर गुलाबीसर कुरकुरीत होईपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे। बस इतकाच भाजायचा आहे, नाहीतर हे करपतं आणि हे करपलं की आपले लाडू थोडेसे कडू लागू शकतात। तर असा हा मस्त लालसर खरपूस भाजलेलं सुकं खोबरं सुद्धा सारख्याच डिंकावर आपण काढून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर मोठ्या परातीवर सुद्धा तुम्ही हे सगळं काढून घेऊ शकता आणि मस्त थंड करून घ्यायचं आहे। सुरुवातीला अळीव असेल, आळशी असेल, पांढरे तीळ, खसखस असेल, मेथीदाणा असेल, चांगला थंड झाल्यानंतरच स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। अजिबात गरम असताना काढायचं नाही, नाहीतर ते दळलं जात नाही, ते मोठं मोठं राहतं। तर इथे आपण मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि जमेल तितकी बारीक पूड याची आपण करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता, पण अशी ही बारीक पूड घेतल्यानंतर अजिबात चाळण्याची गरज लागत नाही। तर अशी ही छान आपण बारीक पूड करून घेतलेली आहे। आता सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, मखाना असेल, सुका मेवा असेल, हे सगळं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण थोडंसं जाडसर ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत। आता यामध्ये बऱ्यापैकी साजूक तूप असल्यामुळे असं हे दळल्यानंतर मस्त याला तूप सुटतं आणि फक्त तूप सुटल्यामुळेच हे थोडंसं तुम्हाला ओलसर दिसतं। नंतर हे तुपाचं बाइंडिंग तुमच्या लाडवाला येतं। सारख्याच वाटीने इथे आपण 1 वाटी आणि 200 ग्राम प्रमाणात खारकेची पूड घेतलेली आहे। खारीक पूड फोडण्याची एकदम सोपी पद्धत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। अशी ही खारीक पूड अगदी घरच्या घरी हायजिनिक आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करू शकता। तर घरच्या घरी खारीक पूड कशी करायची त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा। किंवा तुम्ही रेडीमेड जरी वापरत असाल तरी सुद्धा चालू शकते। थोड्याशा गडद किंवा चॉकलेटी रंगावर खारीक पूड घेतल्यामुळे 1 वाटी घेतली, कारण ही थोडीशी गोड असते। तुम्ही साधी घेत असाल तर 1 कप जरी तुम्ही वापरली तरीही चालू शकेल। 1 चमचाभर आपण इथे सुंठ पूड घेतलेली आहे, कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला पडसाचे त्रास होतात, तर ही सुंठ पूड अगदी बेस्ट आहे। थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे। आता पुन्हा येऊ या सुरुवातीच्या कढईकडे। कढईमध्ये पुन्हा आपण 1 चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही इथे थालीपीठ भाजणी जरी वापरली तरीही चालू शकेल। 1 चिमूटभर आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ जर घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते। आता गव्हाचं पीठ साधारणतः 7-8 मिनिटं मस्त लालसर गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जरी थालीपीठ भाजणी घेत असाल
भाजण्याची पद्धत अगदी सारखीच आहे। तर इथे साधारणतः एक 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता मस्त हा गुलाबीसर झालेला आहे आणि संपूर्ण भाजल्यानंतर पिठाला असं मस्त तूप सुटतं आणि हे थोडंसं ओलसर होतं। आता इथे आपण गोडासाठी गूळ वापरणार आहोत। ज्या वाटीने बाकीची सगळी जिन्नस मोजून घेतलेली होती ना, अगदी त्याच वाटीने बरोबर 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो प्रमाणात बारीक चिरलेला आपण इथे गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाची पावडर जरी वापरली तरीही चालू शकेल। तुम्हाला जर गूळ घ्यायचा नसेल किंवा साखर जरी गोडासाठी घ्यायची नसेल तर साधारणतः पाव किलो ओला खजूर घ्यायचा आहे, आतलं बी काढायचं आहे, बारीक बारीक तुकड्यांमध्ये मिक्सरला फिरून घ्यायची आणि ती पेस्ट तुम्हाला याबरोबर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते थोडंसं सॉफ्ट होतं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। यामध्ये गूळ संपूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। तर साधारणतः एक 5 मिनिटात असा संपूर्ण गूळ यामध्ये विरघळल्यानंतर उरलेला एक चमचाभर साजूक तूप, म्हणजे संपूर्ण एक वाटीभर आपण यामध्ये साजूक तूप वापरलेलं आहे। तूप घातल्यामुळे आणखीन हे मस्त थोडंसं मऊसूत होतं आणि याला छान तूप सुटतं आणि याला बाइंडिंग सुद्धा लाडवाला मस्त येते। पुन्हा पण 1 मिनिटभर चांगलं हे असं परतून घेतलेलं आहे। संपूर्ण गूळ यामध्ये विरघळलेला आहे। गव्हाचं पीठ मस्त खुसखुशीत खमंग भाजलं गेलेलं आहे। आता हे गरम गरम असतानाच मगाशी लाडवाच्या या पिठामध्ये आपण घालणार आहोत। अजिबात याला थंड करायचं नाही, नाहीतर हे घट्ट व्हायला सुरुवात होतं। असं हे घातल्यानंतर सुरुवातीला चमचाने वर खाली करून घेणार आहोत, कारण हे खूप जास्त गरम आहे। हलकंसं कोमट झालं की हाताने हे सगळं आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक जिन्नस हाताने अशी चोळून घेतली की मस्त सगळ्यांना व्यवस्थित बाइंडिंग येतं आणि लाडू वळताना अगदी तुम्हाला सोयीस्कर होतं। सगळं असं छान एकजीव करून घेतलेलं आहे। असा हा लाडू याचा व्यवस्थित होतो आहे, म्हणजे लाडू बनवण्यासाठी हे पीठ आपलं अगदीच तयार झालेलं आहे। आता व्यवस्थित याला बाइंडिंग आलेलं आहे। तुमचं येत नसेल ते 1-2 चमचा साजूक तूप तुम्ही यामध्ये वाढवू शकता। लाडू बनवण्या आता याचे आपल्याला फायनली लाडू वळून घ्यायचे आहेत। लहान मोठा किंवा मध्यम आकाराचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे लाडू वळू शकता। लाडू बनवण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा असाल किंवा बॅचलर असाल तर कसं करायचं माहिती का, एक गोळा घेऊन असा छान गोल करायचा आहे, खालच्या हाताची वाटी करून घ्यायची आणि वरची ही 3 बोटांनी अशी अशी आपल्याला फिरवत लाडू गोल करून घ्यायचा आहे, म्हणजे असा हा परफेक्ट बाइंडिंगसह तुमचा हा मेथीचा खुसखुशीत खमंग लाडू खाण्यासाठी तयार झालेला आहे। लाडू संपूर्ण वळून झाल्यानंतर हातावर असा हा गोल गोल करून घ्यायचा आहे, मस्त याला मस्त शायनिंग येते। तर असा हा लाडू आपला तयार झालेला आहे। लाडू वळताना तुम्हाला याला थोडासा सुकामेवा जर लावून घ्यायचा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार असा हा छान थोडासा भाजून सुकामेवा याला लावून घेऊ शकता, म्हणजे दिसायला सुंदर दिसेल आणि आणखीन जास्त हा पौष्टिक होईल आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील। तर घेतलेल्या जिन्नसात थोड्याशा मोठ्या आकाराचे 25 लाडू माझे तयार झाले। तुम्ही लहान लहान करत असाल तर 30 ते 35 लाडू तुमचे तयार होतील। असे हे लाडू तुम्ही नक्की करून पहा। संपूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून खाऊ शकता। अगदी लहान बाळांपासून ते मोठ्या वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच लाडू चालतील, पण खास म्हणजे महिलांसाठी किंवा बाळंतिणीसाठी हे लाडू अगदी बेस्ट आहे, म्हणून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा। एक लाडू तुम्हाला इथे कट करून दाखवलेला आहे, किती खुसखुशीत खमंग झालेला आहे, तर नक्की करून पहा आणि कसा झालाय मला कमेंट करायला विसरू नका। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।